Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कसा झालाय कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या। आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर आपल्या हर्षित क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून ट्रेंडिंग रील्स रेटिंग घेऊन येत असतो। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरती बनवणार आहे। कॅपकट म्हणलं की आपल्याला लागते VPN। तर तुम्हाला प्ले स्टोरवरून सुपर VPN डाउनलोड करून घ्यायचे, नंतर त्याला ओपन करून अशा प्रकारे UKच्या सर्व्हरने कनेक्ट करायचे। कनेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही बॅक यायचे आणि जे का आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे। आता मित्रांनो इथं कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं। इथं व्हिडिओच्या ऑप्शनवरती यायचं। मी एक तुम्हाला बीट मार्क व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये, तो तुम्हाला डाउनलोड करून ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बीट मार्क व्हिडिओ बघू शकता। व्हिडिओवरती क्लिक करायचे, खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचे। समोर आल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचे। काही सेकंदात त्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल, बघू शकता अशा प्रकारे। नंतर मित्रांनो आता आपली जिथं जिथं बीट चेंज होत आहे तिथे यायचे। आता थोडं स्क्रीनला झूम करून घ्यायचे तुम्हाला अगोदर। आता मित्रांनो जिथं जिथं आपली बीट चेंज होते तुम्हाला बघायची कुठं आपली बीट चेंज होत आहे। इथं आपली बीट चेंज होत आहे, बघू शकता। इथं यायचे, इथं आल्याच्या नंतर इथं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं आहे। समोरची बीट बघायचं कुठे चेंज होत आहे, तर समोरची बीट आपल्या इथं चेंज होत आहे। इथं यायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं, पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला समोरची बीट बघायची कुठं चेंज होत आहे। इथं आपली बीट चेंज होते, इथे येऊन स्प्लिट करायचं आहे। समोरची बीट आता बघायची कुठं चेंज होत आहे, तर अशा प्रकारे आपली इथं बीट चेंज होत आहे, इथे येऊन स्प्लिट करायचे। आता जवळजवळ बीट असतील तर अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत स्प्लिट करत जायचे। स्प्लिट केल्याच्या नंतर एकदम सुरुवातीला यायचे। आता ह्याचे जे काही वेगवेगळे भाग झाले असतील त्यातले पहिले जे लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे। खालचे ऑप्शन डबल स्क्रोल करून समोर यायचे। इथे एक तुम्हाला रिप्लेस म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करा। फोटोच्या ऑप्शनला जायचं आणि जे काय फोटो असेल ॲड करून अशा प्रकारे झूम करायचं आहे। समोरच्या लेअरला जायचं, दुसरा फोटो रिप्लेसवरती जाऊन दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा। अशा प्रकारे तुमचे जे फोटो असेल ते तुम्ही शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे प्रत्येक बीटमध्ये। तर मी पण अशा प्रकारे फोटो वगैरे प्रॉपर ॲड करून घेतो। तर मित्रांनो बघू शकता मी जे आहे आपले फोटो वगैरे प्रॉपर प्रत्येक बीटमध्ये बघू शकताय। अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे प्रत्येक लेअरमध्ये। आणि ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचे। सुरुवातीला यायच्या नंतर पहिला जे इमेज आहे तो तुम्हाला सोडायचा आहे। 2 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती यायचं। इथे तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे। इथे एक तुम्हाला डायनामिक शेक 2चा एक ॲनिमेशन मिळून जाईल, हा ॲड करायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचं, हा जो ॲनिमेशन अशा प्रकारे बघायला मिळून जाईल। नंतर समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं। आता इथे तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे। नंतर मित्रांनो समोरच्या फोटोला यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे। इथं तुम्हाला पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं, राईटवरती क्लिक करायचे। आता इथंपर्यंत ह्या 3 इमेजला आपण ॲनिमेशन ॲड केलेलं आहे। आता चौथा इमेज जिथं चालू होते तिथं यायचं। इथं आल्याच्या नंतर मित्रांनो इमेजवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचं। इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईटचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर समोरच्या फोटोवरती यायचे, इथं ॲनिमेशनमध्ये यायचं। इथं तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे। आता हे जे ॲनिमेशन आहेत हे टोटल तुम्हाला 7 फोटोपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। ॲड केल्याच्या नंतर हे जे 7 फोटोला अशा प्रकारे डिस्टॉर्ट राईट आणि लेफ्ट ॲनिमेशन जे आहे ते तुम्हाला 7 फोटोपर्यंत ॲड करायचे आहेत, म्हणजे 13 सेकंदापर्यंत। 7 फोटो झाल्याच्या नंतर जे का समोरचा फोटो आहे त्यावरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं। इथं तुम्हाला स्लिप अँड स्लाइड 2चं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। नंतर राईटवरती क्लिक करायचं, समोरच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं। इथं तुम्हाला पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन मिळून जायला ॲड करायचं आहे, राईटवरती क्लिक करायचे। आता इथं 2 ॲनिमेशन चेंज केल्याच्या नंतर आता इथून पुढे मित्रांनो इथं पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे। इथं फोटोवरती यायचं, ॲनिमेशनमध्ये यायचं। इथं पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं, नंतर समोरच्या फोटोला यायचं, इथं पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत पेंडुलम 1 पेंडुलम 2 अशा प्रकारे शेवटपर्यंत सेम ॲनिमेशन देऊन घ्यायचे। आता प्रॉपर सर्व ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्यायचे। ॲड केल्याच्या नंतर आता एकदम सुरुवातीला यायचे, सुरुवातीला याच्यानंतर तुम्हाला खाली इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर पहिला इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमधून ॲड करायचा आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे। आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्या नंतर आता इथं तुम्हाला हे जे काय ऑप्शन आहे ते ऑप्शन स्क्रॉल करून समोर यायचे। इथे एक तुम्हाला रेट्रोचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। इथं रेट्रोमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे, हा ॲड करून घ्यायचा, राईटवरती क्लिक करायचे। ह्याची जी लेंथ आहे जिथंपर्यंत पहिला इमेज आहे तिथंपर्यंतच ठेवायची, अशा प्रकारे बघू शकता ॲडजस्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायची। ॲड केल्याच्या नंतर ह्याची लेंथ प्रॉपर ॲडजस्ट झाल्याच्या नंतर एकदम सुरुवातीला यायचे डबल, आणि खाली एक इफेक्ट ॲड केला आहे, हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच मिळणार आहे। तर तुम्ही डबल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। पार्टीमध्ये आल्याच्या नंतर इथं
व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळणार आहे, हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे ह्याची पण लेंथ जिथपर्यंत पहिला फोटो तिथपर्यंतच ठेवायची. नंतर मित्रांनो समोरचा जे फोटो आहे तो सोडायचा आहे. नंतर डायरेक्ट 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. आता खाली एक इफेक्ट ॲड केलेला आहे. हा इफेक्ट ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथं खाली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला क्लोनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. डायरेक्टली क्लोनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला निंजा डोबेल्स अशा प्रकारे इफेक्ट मिळणार आहे. हा इफेक्टवरती सर्च केला तरी मिळून जाईल. जे इफेक्ट तुम्हाला इथं डायरेक्ट मिळणार आहेत तेवरही सर्च केलं तर डायरेक्टली मिळून जातील. ओके, आता निंजा डोबेल्स हा इफेक्ट ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जिथंपर्यंत आपला फोटो तिथंपर्यंतच ठेवायचे. ॲडजस्टवरती जायचं आहे आणि स्पीड जर कमी जास्त असेल तर ह्याची 40वरती स्पीड मी ठेवलेली आहे. 40वरती स्पीड ठेवा. बाकीचं जे काय ॲडजस्टमेंट असेल तर मी करू शकताय, काय केलं तरी चालेल. ओके, राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. नंतर मित्रांनो थोडं स्क्रीनला झूम करायचं आहे. समोरचा फोटो तिथे यायचं आहे. आता तुम्हाला खाली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला डबल पार्टीच्या ऑप्शनवरती यायचं आहे. आता पार्टीमध्ये आल्याच्यानंतर ते तुम्हाला शेक इफेक्ट मिळणार आहे, शेक नावाचा. हा इफेक्ट ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ डायरेक्ट व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवायची आहे. वाढवल्याच्यानंतर मित्रांनो हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. डबल ॲडजस्टवरती क्लिक करायचे. तुम्हाला स्पीड आणि इंटेन्सिटी जी आहे ती तुम्हाला 15-15वरती सेट करून राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. डबल त्याच फोटोपाशी यायचं आहे. खाली एक इफेक्ट ॲड केलेला आहे. हा तुम्हाला आता बॉडी इफेक्टवरती मिळणार आहे. तर तुम्ही बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर डबल तुम्हाला क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आता इथं तुम्हाला ग्लोईंग डोबेल्स अशा प्रकारे इफेक्ट मिळेल. हा ॲड करून घ्यायचा. राईटवरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ बघू शकता. जिथं आपण ॲनिमेशन चेंज केलेलं आहे बघू शकता 14 सेकंदाच्या आधी हा जो इथं जिथं आपण स्लिप अँड स्लाईडचं ॲनिमेशन ॲड केलं आहे तिथं तुम्हाला तिथंपर्यंत ह्याची लेंथ अशा प्रकारे घेऊन यायची आहे. नंतर समोरचं जिथं फोटो चालू होतं तिथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथं आल्याच्यानंतर आता खाली एक इफेक्ट ॲड केलेला हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच मिळणार आहे. डबल तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला फ्रेगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट मिळणार आहे. इथं जर नाही मिळालं तर क्लोनमध्ये हा नक्की मिळेल. हा इफेक्ट ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची जी लेंथ तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. आता हा जो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. ओके, तर हे सर्व इफेक्ट आपले प्रॉपरली ॲड होऊन जातील. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झाला आहे. आता ह्याच्यावरती लोगो जर लावत असेल लोगो तुम्ही ॲड करू शकताय. आता वरी एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा जो स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल.